चोची कशामुळे मारणार? सगळ्यात पहिले तुमच्या ह्याच्यामध्ये मिठाची कमतरता असेल, खाद्यामध्ये फायबरची कमतरता असेल, त्याच्यामुळे काय करतात कोंबड्या चोची मारतात. किंवा प्रोटीन नसेल मग पंख खातात एकमेकाची, है ना. अंडे, पंख, अंडे. प्रोटीन नाही आहे फीडमध्ये. तुमच्या फीडमध्ये प्रॉपर फीड पाहिजे, नुसता भुसात दिला तर कसं? त्याच्यामध्ये त्याला पोट भरलं पाहिजे, प्रोटीन आले पाहिजे त्याला, मग ते खाणार नाही. मोठ्या की तुम्हाला विचारले त्याच्याला तर मग कधी कधी काय होतं की तुमच्या 1000चा शेड आहे, तुमच्या 1500 पक्षी टाकले एकमेकाला चोची मारतात. गर्दी जास्त नाही. समजा 1000चा शेड आहे तर 800 पक्षी टाकायचे, 900 पक्षी टाकायचे. थोडं कमी ठेवायचं, स्पेस ठेवायचं, जास्त गर्दी नाही करायची. कधी कधी जास्त लाईट लावले त्याच्यानं होतं, है ना. कधी कधी काय होतं की एखादा पक्षी समजा लागलेला असेल, त्या पक्षाला सगळेजण एकमेक चोच मारून टाकतात, त्याला मारून टाकतात. तिसरं आहे की जास्त टेम्परेचर झालं असेल तर. चौथा आहे की दुसऱ्या वेगवेगळ्या कलरचे समजा 2 पक्षी टाकतात. कडकनाथ काळ्या कलरचा पक्षी, व्हाईट लेवल व्हाईट, असे 2 पक्षी मिक्स केले वेगवेगळ्या 2 कलरचे, तरी एकमेकाला चोची मारतात. असे 2 वेगवेगळ्या कलरचे आपल्याला मिक्स नाही करायचे. मल्टी कलर तुम्ही टाकू शकता. गिरिराज बी मल्टी कलर आहे, वनराज बी सारखा दिसतो, पण काळा पांढरा वेगळा झाला ना एकदम. आसिल काला आहे, आसिल पिला आहे ना. मस्त मल्टी कलर पण आहे ना. असेल मल्टी कलर आहे. आसिल काला पिला मिक्स केले तर भांडणं भांडणं करणार ते 2 वेगवेगळे कलर ना. खडकनाथ आणि बट्यार मिक्स केले तर कडकनाथ बट्यार तर करूच नाही केले तर दोन्ही वेगवेगळे. ते तर पक्षी जातीच वेगवेगळ्या झाल्या. हां, कडकनाथ मोठा आहे. दुसरी गोष्ट मग आपल्याला याच्यात रेमेडी म्हणजे आपण याला काय करू शकतो? पहिलं त्याचं एकमेकाला त्यांचं काय करायचं असतं की त्याचं ध्यान आपल्याला काय करायचं वेगळं करायचं असतं. त्याला जे चोची मारायचं त्याच्यापासून ध्यान वेगळं. त्या ध्यान वेगळं करण्यासाठी काय करायचं? एक तर तुमच्याकडे समजा भाजीपाला वगैरे असेल बाजारामध्ये स्वस्त पडलेला आहे, मेथी काय तर ते लटकवायचं. ते मग काय करतील, ते चोच मारायचे त्याला चोची मारते. चोची मारते, त्यांचं आपल्याला लक्ष काय करायचं आहे, डायवर्ट करायचं. त्यासाठी काय करायचं मग आपल्याला भाजीपाला जो असतो, काही मेथी जुड्या किंवा पालकच्या जुड्या स्वस्तात जे काही मार्केटमध्ये तुम्हाला भेटत असेल लटकवायचं. ते जर नसेल तुम्हाला काही ते जर इन्व्हेस्टमेंट नाही करायची असेल, शेवग्याचं जे पानं आहे, शेवगा जो असतो, शेवगा काय करायचा, शेवगा असा त्याची कापून काय करायची त्या शेडमध्ये आपल्याला लटकवायचे. त्याच्यामुळे ते काय करणार, चोची काय करणार, त्याला मारणार. त्यांचं लक्ष काय केलं आपण, डायवर्ट केलं. काय चोच न कापता जर तुम्हाला जर हे करायचं असेल तर असं करू शकतो. तरी पण समजा जास्त चोची मारून लागले तर मग शेवटी आपण काय करायचं, चोच कापतो. पेरू वगैरे खायला गेलं तर चालेल. पेरू किती रुपये किलो आहे? बागेत पडलेले असतात. ते कसं आहे की पेरू मी जर सांगितलं मी कधी आम्ही काय करतो की ते लिस्ट कॉस्ट आहे, त्याच्यावर खर्च नाही होत. तुमच्याकडे बाग आहे, त्यांच्याकडे बाग नाही, बोलताना पेरू बोललो हे काय करते पेरू घेते, पेरू आणतो. काय ते तुमच्याकडे आहे, सगळ्यांकडे नाही. घ्यायला शेवगा सगळ्याकडेच आहे. आणि कोणाच्या शेतात जाऊन तुम्ही शेवगा तोडला तर घेऊन जा म्हणतो काय. आम्हाला कॉमन याच्यानुसार बोलावं लागेल. बरोबर. असं आहे. तर खाणार तर कोंबडी सगळंच खाणार आहे, काय पण टाक. पेरू नाही मी घाबरलो का पेरू काय जायचं ती वागायची नाही. आपल्याला काय गोष्ट करायचं पेरू टाकू शकता. पण आता काय आहे की तुमच्याकडे जर स्वस्त आहे, पडलेले आहे, तर तुम्ही टाकू शकता. त्याला तुम्हाला लटकावं लागेल, है ना, चोची मारायला करायला. त्यापेक्षा सगळ्यात बेस्ट आहे की शेवगा वगैरे, मेथी घास आहे. मेथी घास जसं त्याला लुसन म्हणतात. ते मेथी घास एक प्लॉट लावला तुम्ही, ते मल्टीकट आहे, एकदा कापला पुन्हा येत राहतो. मेथी घास लावला त्यात 25% प्रोटीन आहे. शेवगाच लावलं त्यात 20 ते 22 प्रोटीन आहे. म्हणजे आपले दोन्ही फायदे आहेत. त्यात प्रोटीन भेटते त्याला, लक्ष त्याचं हे व्हायला. समजा याच्याने राहतच नसेल तर मग शेवटी चोच कापायची. चोच कापल्याने काय होतं, जेव्हा तुम्ही कटिंगचा पक्षी जर चोच कापली है ना, समजा कटिंगवाला पक्षी जो देशीवाला कटिंग तर ते काय म्हणतात ते ट्रेडरवाले, ते फार्मचा पक्षी, देशी पक्षी नाही. चोची कापला तर शेडचा पक्षी रेट थोडा कमी देतात.
असं चोच कापण्याच्या अगोदर हे सगळे गोष्टी करून बघायच्या. शेवटी नाहीच राहत असं मरणार ना तुझी म्हणून नाही चोच कापच शेवटचा पर्याय मग चोच केला. पण लेअरसाठी तसं नाही आहे. लेअरसाठी तुम्हाला कापायचीच आहे. अंडे देण्यासाठी सुद्धा तुम्हाला कापायची त्यातलं ऑप्शन नाही. ठीक आहे. दुसरं जे आहे कोंबडी काय करते कधी कधी अंडी खाते आहे ना. आपली अंडी फोडतात. तर अंडी का फोडतात तर सगळ्यात पहिलं महत्त्वाचं आहे की तुमच्याकडे त्याला जे आपण अंडे देण्यासाठी जे Protein. हप्ते वगैरे करतात ना आपण घर करू त्याला नेस्ट बॉक्स म्हणतो. ते घराची जागा जास्त नसते. एक कोंबडी बसलेली आहे, दुसरी तिथंच बसली, तिसरं तिथंच बसली, चौथी तिथंच बसली. तर ते अंडी काय फुटते. एकदा फुटलं की अंडं मग ती कोंबडी खायला लागते, सवय लागते. ती दुसरी अंडी मी फोडायला लागते. आपल्याला ती जसं 5 कोंबडी मागे एक अंड्याचा बॉक्स आपल्याला करायचा. ती कोंबडी अंडे दे. अंडं देईल. मग तुम्ही ते पिपे करा काय पण ठेवू शकता. म्हणजे मार्केटमध्ये भेटतात रेडी. दुसरी गोष्ट काय आहे की तुमचे 4 टाईम अंडे उठले पाहिजे. 4 वेळेस जेव्हा तुमच्या अंड्यासाठी कोंबडी असेल मिनिमम 4 वेळेस तुम्ही अंडे उचलले पाहिजे. अंडे तिसरी महत्त्वाची गोष्ट आहे की तुमचे जर कॅल्शियम आणि फॉस्फरस जर कमी पडला तर त्याचं शेलचं जी क्वालिटी आहे ती काय होती बारीक होते आणि अंडे फुटतात. तर ती क्वालिटी चांगली राहिली पाहिजे. म्हणजे कॅल्शियम आपण चांगलं आता जी समजा आपण जी बॉयलरची अंडी खातो ना व्हाईट असतात ती आपल्या घरात आज 5वा दिवस आहे बॉयलरची अंडे व्हाईट व्हाईट लेगची हां व्हाईट नाही ते व्हाईट लेअरची आहे. व्हाईट लेअरची होती. त्याचा शेल बारीक असतो आणि जी गावठ्याला त्यांचा जाडा असतो. मग ह्याच्यामुळेच होतं का कॅल्शियममुळेच ते कॅल्शियमचं प्रॉब्लेम असं काय नाही ते अंडी कमी देतात 25-10 अंडी देतात तुमच्याकडे ते असं असा ओके म्हणजे सर्वांना पुरवायला पाहिजे ना ते मग काय की सगळ्यात महत्त्वाचं समजा एखादी कोंबडी अंडी तोडणारी किंवा अंडी खाणारी आहे कोंबडी विकून टाका. तुमच्याकडे 1000मध्ये 10 असतील 10 काढून टाका. हे 10मुळे 1000ला सवय पडून आहे ना. असं करायचं. अंडा जर होतच नसेल तर मग तिला डिबिकिंग करायचं. थोडंसं डिबिकिंग करून पुन्हा एकदा करायचं. तिने ती काय होणार ते खाणार नाही ते तोडणार नाही. असं डिबिकिंग करा करायचं. ठीक आहे. आता दुसरं महत्त्वाचे जे डिसिजेस आहेत म्हणजे न्यूट्रिशन म्हणजे आपल्या जे खाद्यांमुळं म्हणजे प्रोटीनची कमतरता झाली, फॅटची कमतरता झाली, विटॅमिनची कमतरता झाली आणि मिनरलची कमतरता झाली तर काय होतं जसं प्रोटीनची कमतरता झाली. तर आता मी तुम्हाला सांगितलं की एकमेकाचे पंख ते हे करतात का कारण प्रोटीन कमतरता चोचा मारायचा एकमेकाला. हा पोट त्यांची हे करतात. जसं तुम्ही बघा आपल्या इथं काही आपली ताई किंवा बहीण कोणी पण असो माती खातात है ना. माती खायची माती खातात. खायची माती नाही त्यांना मिनरल्स विटॅमिन डिफिशियन्सी होते. ते लहानपणी खातात ते आता नाही खातात मोठे खाता पण खातात ना. खातात की नाही. तर त्यांना काय असं तुम्ही जर त्यांचे ब्लड चेकअप केलं ना तर ते मिनरल डिफिशियन्सी असल्यामुळे ते त्यांना वाटते काहीतरी खावं कॅल्शियम. तर तसंच मग फिगर्स प्रोटीन डिफिशियन्सी आला काय करतात कोंबड्या काय करतात चालू तशी नाही. दुसरी गोष्ट की असे रफ पंख दिसतात त्याची. प्रोटीनची जर डिफिशियन्सी झाली की रफ पंख चमकणार नाही. म्हणजे ना चमक असते ते चमकणार नाही. मग आपल्याला याच्यासाठी काय करायचं आहे आपला फॉर्म्युला चेक करायचा पहिला. आपला जो फॉर्म्युला आहे फीडचा हां नाही ते मक्का वेळा फीड जो फॉर्म्युला आहे ना तो फॉर्म्युला बरोबर एजनुसार आहे का त्याच्यानुसार फीड बरोबर त्याचं जे प्रोटीन आहे ब्रॉयलरच्या चीजसाठी आपल्याला 23-24% प्रोटीन पाहिजे आणि तुम्ही 20 देत असाल तर त्याची वाढ होणार नाही है ना. मग तो फॉर्म्युला बरोबर आहे का मग आपलं फीड बरोबर आहे का. फीड चेकअप करायला आपल्यासारख्या संस्थांमध्ये प्रायव्हेटमध्ये खूप साऱ्या लॅब आहेत तिथं तुम्ही पाठवून तुम्ही काय त्याचं जे प्रोटीन विटॅमिन काय काय आहे ते चेक करू शकता. आणि प्रोटीन तुमचं एज वाईज जसं ब्रॉयलर असो किंवा लेअर असो त्याच्यानुसार त्याचं प्रोटीन लेवल आहे का हे आपल्या फीड फॉर्म्युल्यामध्ये चेक करायचं. दुसरं महत्त्वाचं फॅट डिफिशियन्सी झाल्यामुळं काय होतं की फॅटमुळं ग्रोथ रेट होते म्हणजे त्याचा जो वाढ होण्याची जी ही आहे ती कमी होऊन जाते. दुसरं तुमचं लिव्हर आहे ना लिव्हर काम करत नाही. तिसरं आपले जे फॅट सॉल्युबल आता सगळे जे बी कॉम्प्लेक्स आहे ना बी कॉम्प्लेक्स तुम्ही किती खा डॉक्टर तुम्हाला बी कॉम्प्लेक्स नेहमी देतो
आणि विटॅमिन ए, विटॅमिन D3, E, K हे जास्त देत नाही, ते देत नाही, कारण की तुमच्या बॉडीमध्ये ते साठवू शकतं. बी कॉम्प्लेक्स जे आहे वॉटर सॉल्युबल आहे. बी कॉम्प्लेक्स तुम्ही खाला ना ते पाण्यातून निघून जातं असं असतं. तर फॅट काय असतं, फॅट जर तुमच्या बॉडीमध्ये प्रॉपर नसेल, कधी कधी बघा एकदम सडपातळ लोक असतात त्यांना फॅट बॉडीमध्ये नसेल तर हे विटॅमिन्स ॲब्झॉर्ब होत नाही. ते ॲब्झॉर्ब होण्यासाठी फॅट असणं बी गरजेचं आहे. ते विटॅमिन जे आहेत ना हे आपण फॅट सॉल्युबल विटॅमिन, जसं विटॅमिन ए, D3, E जे आहे ना हे फॅट सॉल्युबल विटॅमिन. कधी कधी काय होतं आपण जास्त फॅट होऊन जातो बॉडीमध्ये, है ना. तुम्ही बघितलं की बसून एखादा एकदम जाड होतो माणूस. जाड होतं. मग कधी कधी एक्सेस फॅट पण होतं. कधी कशामध्ये होतं, कधी कोंबड्यांना जे अंडे देणारे कोंबड्या आहेत त्यांचं कधी कधी काय होतं एक्सेस फॅट होतं. आणि एक्सेस फॅटमुळे काय होतं नाही बसायचा काय विषय नाही. जे अंडे देणारे कोंबडे आहेत, अंड्याचा गुच्छ असतो मला बरोबर. आता हा गुच्छ खाली आहे, हा वरतून फॅट वाढत चालला आहे. तर हा गुच्छामध्ये त्या अंड्याची वाढ होणार आहे नाही. त्या अंड्याची वाढ न होण्यामुळे काय होतं, अंडे प्रोडक्शन बंद होतं, कधी कधी पूर्ण बंद होतं, अंड्याची वाढच होत नाही. आणि फॅट बघा असं दिसतं तेव्हा काय याच्या खाली काय आहे पूर्ण फॅट आहे, ते पूर्ण पिवळं फॅट आहे है ना. आणि आपण बांधायची आहे ना. तर याच्या खाली जी आहे ती अंडी आहे बरोबर का. ती अंडी समजा वाढ होईल काय का, नाही. अंडी होणारच नाही वाढ, कारण वरून फॅटचं प्रेशर चाललं बरोबर आहे. आता फॅट बॉडीमध्ये कशामुळे होतं वाटतं, एक्सेस फॅट कशामुळे होतं. या अंडी देणारी कोंबडी आहे ही, याला मी खाल्लं होतं, खाल्ल्यानंतर एका याच्यामध्ये एक्सेस फॅट आहे. फॅट कशामुळे वाढतं, जास्त एनर्जीचं प्रोडक्ट खायला दिल्यावर सध्या एनर्जी यूज नव्हतं ना, मग ते आतमध्ये राहून त्यामुळे एनर्जी कोणचं आपण कमी केलं पाहिजे. ते गहू मका नाही मका दिला पाहिजे, गहू वगैरे कमी द्यायला पाहिजे. आणि गहू टाकलाच नाही, फॉर्म्युलामध्ये गहूच नाही. त्याच्याने म्हणजे एनर्जी येते ते मका. प्रोडक्ट मका. ओके, प्रोटीन असतं मकामध्ये ना, प्रोटीन एनर्जीसाठी एनर्जी असतं मका, एनर्जी. अन्नजन्य काय त्यांच्या सगळी मग प्रोटीनसाठी हां प्रोटीनसाठी तुमच्या वैगेरे दिलं असं मच्छी बिच्छी काय सांगितलं हां ना? ओके. शेल एक गोष्ट आहे काय ते फोडायचे सिम्पले बोला ना तुम्ही थोडंफार ते कॅल्शियम वगैरे कॅल्शियमसाठी ते मच्छीचे आहे कॅल्शियम. त्याच्यामुळे म्हणतो मी की तुम्ही काय करा, काय होतं की आपल्याला इथं आम्ही फुल टाईम देतो. तुम्ही जर म्हणले की 5 वाजेपर्यंत शिकवा, आम्ही 5 वाजेपर्यंत शिकतो. दुसऱ्या दिवशी मला तेच शिकवा, मी दुसऱ्या दिवशी तेच शिकतो. तिसऱ्या दिवशी मला तेच शिकवा, मी तिसऱ्या दिवशी पण तेच शिकतो. 6 दिवसानंतर तुम्हाला वाटतं की वा, मग कधी काय होतं नेक्स्ट बॅच येते किंवा चालू असतं आमच्या बॅचेस चालू. पण तुम्ही जेव्हा इथे ट्रेनिंगला येता ना त्याचं आम्हाला काय नाही, आमचं रुटीन काय नाही, रेग्युलर शिकवत आहे, मी फोनवर रिप्लाय देत राहतो, सगळे काम करतो. तुम्ही जसं तुम्ही ड्युटीहून आलेले आहात किंवा घरून आलेले आहात, तुमचे काम सोडून आपण पर्टिक्युलरली काहीतरी शिकण्यासाठी आहोत. ते बरोबर ॲब्झॉर्ब करा, म्हणजे ते बरोबर तुम्ही माहिती करून घ्या. आणि रेकॉर्डिंगपेक्षा तुम्ही लिहून घ्या किंवा बघा, तुमच्यासमोर सगळे आहे. नाही मग ते कालच्या आहे कॅसेट दिले त्याच्यात आहे ना ते सगळं. कशामध्ये तुम्ही ह्याच्यावर पाठवलं याच्यात कसं असतं का कामा कन्फ्यूज राहतात दोघं. याच्यात कसं असतं तुम्ही शिकणं आणि याच्यातली माहिती असणं करणं, हे हां. वेगळा फरक आहे. ऑनलाईनमध्ये आता जेवढे काही पोरं शिकतायत आणि क्लासरूममध्ये जे मॅडम शिकवतात त्याच्यामध्ये खूप फरक आहे. आम्हाला आता इथून जे चालू आहे इथून ऑनलाईन ट्रेनिंग मी आतापर्यंत जवळपास 500 ते 600 लोकांना ट्रेनिंग ऑनलाईन असं डायरेक्ट समजत नाही पण बरोबर. समजत नाही. जे डिस्कशन होते ते ऑनलाईनमध्ये डिस्कशन होत नाही. आता मी इकडे यायच्या पहिले तुमचे व्हिडिओ बघितले होते ना मी, तेव्हा मी थोडं शिकून आलेलो. नंतर तुम्ही सांगते मग ते लक्षात राहतात. त्याच्यात फरक पडतो. आपल्या इथं फ्रंट टू फ्रंट डिस्कशन असतं. आता कसं असतं की आता उद्या शनिवारी समजा सब डायरेक्टर सर लेक्चर घेतात ना त्यावेळेस ते डायरेक्ट शिकवतात आणि ते सांगत नाही तुम्हाला की बॉयलर काय, लेअर काय, शेडसाठी काय, डायरेक्ट लिहून हे करतात. हां, कारण की 5 दिवसामध्ये ऑलरेडी तुमचं झालेलं आहे. तुमचं फीड एवढं लागतं, स्टार्टरचं फीड एवढं लागतं. कधी कधी चेक करतात त्यांना कळालं की नाही, मग स्टार्टर काय आहे, मग एनर्जी सोर्स काय आहे, मग का सोर्स काय आहे, ॲक्च्युली कळालं की नाही ते पुन्हा रिव्हिजनही घेतात. असं होतं. त्याचं मागचं कारण काय की आमचं सांगणं हे आहे किंवा तुम्ही तुमचा टाईम दिलेला आहे, आमचं काय नाही. तुम्ही तुमचा टाईम काढलेला आहे 6 दिवसासाठी, तुम्ही प्रॉपर माहिती करून आपण जर माझं तुम्ही जर तुमचे नोटबुक आहे
त्याच्यामध्ये जे आहे तुम्ही ते असं जरी बघितलं तुम्हाला कळणार नाही. डाटा तुम्ही पुस्तक किती बघा, प्रॅक्टिकल करणं, प्रॅक्टिकल सांगणं आणि पुस्तक किती बघा त्याच्यात फरक आहे. पोल्ट्रीमध्ये लय फरक आहे. माहिती असणं आहे. एखादा माणूस असा आहे की आता काही काही गोष्टी मी शिकता ऐकून शिकतो. त्याचे जवळपास 60-60 वर्ष ते पोल्ट्री फार्म करतात. त्यांच्याकडून आम्ही शिकतो काही गोष्टी. आम्ही PG केली आहे, पोस्ट ग्रॅज्युएशन केलं, पण काही गोष्टी त्यांच्याकडून शिकतात कारण की प्रॅक्टिकली करताय. आता आमच्याकडे काय आहे की प्रोफेसर जे आहे मला ज्यांनी शिकवलं है ना, ते आता मला फोन करून विचारलं. ज्यांच्याकडून मी शिकलो ते मला फोन करून विचारतात ते काय काय करायचं, कारण की मी इथे करतोय. इथे हॅचरी आहे माझ्याकडे, इथं आमच्याकडे एवढा स्टॉक आहे, ॲनालिसिस आहे. प्रोफेसर काय करतो, पुस्तकातून शिकवत होतो. त्याला पुस्तकी नॉलेज, प्रॅक्टिकल नॉलेज मेन प्रॅक्टिकल पण पण आपलं आमचं इथलं डायरेक्टर सरांचा आमचा हेतू काय असतो की यांना प्रॅक्टिकली नॉलेज. तुम्हाला फीड मिल दाखवायची काय का, काल फीड मिल मॅडमने सांगितलं की इथून असं केलं जातं, मिक्सर होतं, हे होतं, 50 किलोची गोणी होती. त्याच्यामागचं काय आहे की तुम्ही त्याला बघितली आहे, तुमच्या डोक्यात आयडिया झाली की तुम्ही जेव्हा गुगलवरती टाकता तर तुम्हाला ही डोक्यात एक इमेज आहे किंवा अशी फीड मिल असते, ते असणं गरजेचं. त्यामागचं की पुढे पुढे जसं तुम्हाला हे होत जाईल, पोल्ट्रीचं तुम्ही जसं जसं तुम्ही व्यवसाय करत जाईल तर तसं आपल्या ह्याचं नॉलेज तुम्ही अप्लाय करत आहात. समजा तुम्हाला असं अडचण यायची. अडचणी म्हणण्यापेक्षा अडचणी तर आता नाही. आता जेव्हा आता हा मुलगा आहे ना ऑनलाईन ट्रेनिंग सुरू करून आता तो जवळपास त्याने इन्व्हेस्टमेंट कमीत कमी 25-30 लाखाची केली आहे. 30 लाखाची इन्व्हेस्टमेंट आहे आत्ताच्या स्टेटला. अजून त्याची जवळपास 50 लाखाची इन्व्हेस्टमेंट करणार. मग तो आता फक्त त्याने इतकी 30 लाखाची इन्व्हेस्टमेंट केली, त्याला माहीत नाही की वॅक्सिन कसं द्यायचं. तर त्याच्यासाठी एक दिवस फक्त आला आणि ऑनलाईनमध्ये ट्रेनिंग शिकवलं. ऑनलाईनमध्ये शिकू शकत नाही. कोंबडी कशी पकडायची त्याला कसं करणार, आणि इथून दाखवली कोंबडी, पण इथं येऊन त्याने हाताने पकडली. आता तो कॉन्फिडन्स झाला म्हणजे की मला हे वॅक्सिन करता येईल. त्यांनी हेच वॅक्सिनमध्ये एका माणसाला ₹1 दिला. त्याच्याकडे 3,000 ते 4,000 पक्षी होते आणि 4,000 रुपये त्याने असेच दिले. आणि तुम्ही कधी करू शकता, घेतोच आमच्या इकडे. आपल्याला तुम्ही करू शकता ना, त्याला गरज काय द्यायची. हे ट्रेनिंगचा फायदा, प्रॅक्टिकली ट्रेनिंगचा फायदा आहे जे बाकीच्या संस्थांमध्ये इथं होत नाही. तर सांगायचं की मी जे एनर्जी सोर्स आहे, एनर्जी सोर्स या मक्क्यामध्ये एनर्जी जास्त आहे, म्हणजे आपला मक्का जास्त चालला, मग आपल्याला कमी पाहिजे, आपण फॉर्म्युला चेक करायचं. एनर्जी आपल्याला 2700 पाहिजे, आपण देतोय 3000. तर मग काय होतं, बॉडीमध्ये एनर्जी जास्त जमा होणे तर फॅटमध्ये रूपांतर होतं है ना. जसं भात खाणं काम होतं डॉक्टर, म्हणजे भातामध्ये एनर्जी आहे त्यामुळे फॅटी व्हायला. त्याचप्रमाणे कोंबडीमध्ये मक्क्यामध्ये आपण मक्का देत असेल, जे काही एनर्जीचा सोर्स देत असेल त्याच्याने काय व्हायला, फॅट डिपॉझिट व्हायले आणि आपल्याला प्रमाणामध्ये द्यायचं आहे. बरोबर, तुम्ही जर मागचे त्याच्यात बघितलं असाल की बरोबर 2750 आहे, मग 3000 आहे. जसं पहिल्याच्या 3000 आहे, 3100 आणि 3200 ब्रॉयलरमध्ये. तसंच त्याचप्रमाणे आपल्याला त्याची एनर्जी ठेवायची. तर दुसरं महत्त्वाचं की विटॅमिन्स B1 सर्वात महत्त्वाचं आहे. बाकीच्या विटॅमिनपेक्षा या विटॅमिनची कमतरता जास्त आहे. तर B1 म्हणजे काय की जे विटॅमिन B आहे, जीवनसत्व B, त्याची कमतरता होते. त्याच्यामध्ये कधी कधी काय होतं, त्याची कमतरता झाली की पॅरालिसिस होतं. कधी कधी जसं आपण राणीखेतमध्ये बघितलं आहे, ते वरती बघतो की नाही कोंबडी, ते Bमध्ये पण दिसतं. तर आपल्याला मग काय करायचं आहे, दोघांना ध्यानात ठेवून द्यायचं की बाबा Bमध्ये पण दिसतं आहे, राणीखेतमध्ये दिसतं. मग यांना ओळखायचं कसं, जेव्हा तुम्ही विटॅमिन्स दिले है ना, जर तो बरा झाला मग तो राणीखेत नाही आहे की नाही. समजा तुम्ही विटॅमिन्स पण दिले तरी पण बरा होत नाही, म्हणजे तो काय राणीखेत. म्हणजे असं दोघांना वेगवेगळं आपल्याला हे करायचं. त्याच्यामध्ये काय होतं, हॅचेबिलिटीमध्ये कधी काय तुमच्याकडे मेल फिमेल आहे, पॅरेंट स्टॉक आहे, पिल्लं काढायचे आहे, तर ते समजा तुमच्या नर मादीमध्ये जीवनसत्व Bची कमतरता असेल तर तुमचे पिल्लं निघण्याची क्षमता कमी होईल मशीनमधून. मशीनमध्ये हां, कसं काय, कारण की समजा कोंबडी नर आणि मादामध्ये समजा जीवनसत्व कमी असते त्या पिल्लामध्ये येणार नाही. पिल्लं जेव्हा फोडायला बघतील ते त्याला ताकदच नाही फोडायची, ते कसं फोडेल. मग मायबापामध्ये त्याच्यामुळे हॅचेबिलिटी असतात काय त्याचे तर खूप कारण आहेत. त्यातलं एक कारण याच्यामध्ये पण होतं की जीवनसत्व Bमुळे होते, ते न फोडायचे त्याचे खूप सारे हजार कारण होते. याचं त्याच्यामुळे एक कारण होतं. मग याची आपल्याला कमतरता दूर करायची असेल तर मग काय करायचं आहे, B कॉम्प्लेक्स
आहे ज्याच्यामध्ये की विटॅमिन B1 हे असलं पाहिजे. असं कॉम्प्लेक्स आपल्याला काय द्यायचं आहे, पिल्लांना द्यायचं आहे. है ना. आता दुसरं हे बघा, हे असं वर बघा, त्याच्यात मी वर बघत होती ते नाही माझं लंगडे होतं रोबो टाकायला बघतो ना. आणि हे जे इथं आपण जर बघितलं, तुम्ही जर बघितलं पांढऱ्या कधी चिकन कापल्यानंतर पांढरे पांढरे दिसतात, टेंडॉन दोन बोनला जॉईंट करणारे जे असतात बघ, लिगामेंट टेंडॉन जे असतात ना, ते स्लिप होतात. B1 पण करतात आहे ना. तर ही असं एक पॅरालिसिस रोबो टाकू शकते आले का पक्षी पॅरालिसिस रोबो टाकायला काय बसलाय हा? बसलाय. असं बसलाय रोबो टाकू शकत नाही, कारण काय दोरंत समजतात पॅरालिसिस. दुसरं महत्त्वाचे आणि शेवटचे जे आहे ते मिनरल्स जे आहेत, कॅल्शियम फॉस्फरस. आपण कॅल्शियम आपल्याला समजा अंड्यासाठी कोंबडी ठेवायची आहे ना, अंडे द्यायला लागली कोंबडी तर किती टक्के कॅल्शियम खायला पाहिजे आपल्याला? थोडं झाड नाही, तर आपल्याकडे किती टक्के कॅल्शियम खायला पाहिजे? आपल्याकडे समजा तुमच्याकडे जसं मॅडम होत्या त्यांच्याकडे 30 कोंबड्या, 30 कावेरी आहे. 60चा हिशोब दिला होता आम्हाला ह्याचा प्रोटीनचा. कॅल्शियम किती टक्के असलं पाहिजे? अंडे देणाऱ्या कोंबड्या आहेत त्यात किती पर्सेंटचं त्याच्या पिढीमध्ये कॅल्शियम असलं पाहिजे? त्याचं जे ब्रीड आहे अंडे देणाऱ्या कोंबड्याचं कॅल्शियम किती पर्सेंट असलं पाहिजे? 20-20. इव्हन 3% रोज आहे. त्याच्यामध्ये आपल्या नॉर्मल याच्यामध्ये ब्रॉयलरमध्ये 1% राहतो. अंडे देणाऱ्या कोंबड्यामध्ये लक्षात ठेवायचं तरी पण कमीत कमी 3.5% आपलं कॅल्शियम असलं पाहिजे. अंडे देणाऱ्या कोंबड्यामध्ये कॅल्शियम आपलं 3.5% असलंच पाहिजे है ना. तर कॅल्शियमची जर कमतरता झाली तर अंडी कवच येत नाही, अंडी अशी ठिसूळ होतात, झाले का आणि असं पॅरालिसिस होतं, रोबोट औषध नाही. तर अंडी सगळ्यात कधी असे विदाऊट कवचच येतात, त्यात कवचच होणार. कारण तुमच्यात समजा कॅल्शियमच 1% असेल तर मग आपल्याला कॅल्शियमसाठी काय द्यायचं आहे? एक तर आपल्या याच्यात शेलग्रीड आहे ना, आपल्या याच्यात कॅल्शियम कशापासून मिळतं? एक शेलग्रीड आहे शिंपल्याचं, दुसरं आहे मासे मासे शेलग्रीड आणि मार्बल ग्रीड, त्याच्यानंतर DCP आहे ना. हे मेन सोर्स आहे कॅल्शियम. तर मीठ त्याच्यापासून किंवा सोयाबीनमध्ये पण कॅल्शियम आहे, याच्यामध्ये मेन सोर्स वेगळे आहे. जसं आपण एनर्जीचा मेन सोर्स मक्का, प्रोटीनचा मेन सोर्स सोयाबीन आहे ना. हे मेन सोर्स, त्यातलं मेन सोर्स कॅल्शियमचं शेलग्रीड, मार्बल ग्रीड, त्यानंतर DCP, त्याच्यानंतर LSP म्हणून लाईमस्टोन पावडर आहे ना. पावडरमध्ये पण द्यायचं. आता आपल्याला काय करायचं आहे, अंड्यावर कोंबडी आलेली आहे ना. आता हे स्लो तर पाहिजे नाही, अंडी तर यायला लागले, मग असे अंडे यायला लवकर कॅल्शियम दिलं पाहिजे. याच्यासाठी काय होतं, मार्केटमध्ये ऑस्टिओकॅल्शियम नावाचे कॅल्शियम सप्लिमेंट मिळतात है ना. कॅल्शियम सप्लिमेंट मार्केटमध्ये मिळतात. कॅल्शियम म्हणजे केक आहे. पाण्यातून द्यायचं सर, ब्रँड नेम आहे, ऑस्टिओमेट आहे, ऑस्टिओकॅल आहे, हे सगळे जे आहेत ते कॅल्शियमचे खूप सारे सप्लिमेंट मार्केटमध्ये वेगवेगळे असा आजार असतील वेगवेगळ्या तर वेगवेगळ्या कंपन्यात वेगवेगळं कॅल्शियम आपल्याला लिक्विड कॅल्शियम कारण की आपल्याला लवकर कारण अंड्यावर कोंबडी आलेली आहे तर ती कवच त्याचं बारीक व्हायला लागलं किंवा विदाऊट कवचच यायला लागलं तर आपल्याला पटकन कॅल्शियम कोंबडीला भेटा म्हणून आपल्याला काय लिक्विड कॅल्शियम आपल्याला त्यातून कॅल्शियम पटकन मिळालं पाहिजे. फॉस्फरस तर आपला असं मिळतो त्याच्यामध्ये. पण असे वेगवेगळ्या प्रकारचे जे रोग आहेत जे डिफिशियन्सी आहे त्या दिसतात. याच्यास हे काय की जेवढ्या मी तुम्हाला सांगितले आहे ते जनरलमध्ये नॉर्मली दिसतात, याच्या व्यतिरिक्त पण कधी कधी दिसतात, याच्या व्यतिरिक्त पण कधी कधी दिसतात जे तुम्हाला आयडेंटिफाईड होत नाही किंवा तुम्हाला ते कळणार नाही. त्यावेळेस तुम्ही फोन करा किंवा विचारा. जवळ तुम्हाला जर आमचा फोन लागत असेल किंवा कॉन्टॅक्ट होत असेल है ना, कोणाची काही इमर्जन्सी असते, कोण कुठं असतो काय सांगता येत नाही, तर कधी पण लक्षात जवळचा एखादा पशुवैद्यकीय दवाखाना असतो तुमच्या आजूबाजूला, त्या दवाखान्यात एक डॉक्टर असतात, त्या डॉक्टरशी कंटिन्यू कॉन्टॅक्टमध्ये राहायचं, जवळचा बी एक कॉन्टॅक्टमध्ये ठेवायचा है ना. त्यांना पण माहीत असतं, असं नाही की त्यांना माहीत नाही, त्यांनी पण